नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात अशीच एक छान आणि उपयुक्त माहिती। सूर्याचा रंग कोणता? तुम्ही म्हणाल पिवळा, लाल, नारंगी, पण तुम्हाला माहिती आहे का सूर्याचा खरा रंग कोणता? सूर्याचं चित्र काढताना आपण सर्वात आधी कोणता रंग उचलतो? पिवळा, त्यात थोडा नारंगी, कधी लाल, पण तुम्हाला माहिती आहे का आपण काढतो तो रंग खरा सूर्याचा रंग नाही। आपल्या सूर्यमालेच्या मध्यभागी असलेला हा प्रचंड मोठा तारा बहुरंगी आहे, कारण सूर्य एकाच रंगाचा प्रकाश देत नाही। तो सतत लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, जांभळा अशा असंख्य रंगांचं मिश्रित प्रकाशकण उत्सर्जित करतो। एक छोटासा प्रिझम घेऊन सूर्यप्रकाश त्यातून पास करा, डोळ्यांसमोर दिसतं लहानसं इंद्रधनुष्य। इंद्रधनुष्य म्हणजे सूर्यप्रकाशाच्या रंगांचा मेळाच। आता एक साधा प्रश्न पडेल, सूर्य खरंच पिवळा असेल तर सूर्यप्रकाश प्रतिबिंबित करणारे ढग पिवळे का नाही दिसत? ते पांढरे दिसतात, कारण सूर्याचा मूळ रंग पांढरा आहे। मग आपल्याला सूर्य पिवळा का दिसतो? कारण सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून येताना बदलतो। रंगांमध्येही अंतर असतं, ज्याला म्हणतात तरंगलांबी। लाल सर्वात मोठी तरंगलांबी, जांभळा व निळा सर्वात कमी तरंगलांबी। कमी तरंगलांबीचे रंग निळा, जांभळा हे वातावरणात पोहोचताच जास्त विखुरतात, त्यामुळं आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो तो वेगवान रंगांचा मिश्रित प्रवाह, आणि त्यात ठसठशीत दिसतो तो पिवळा रंग, अगदी बल्बच्या प्रकाशासारखा। पण मग मावळतीच्या वेळी सूर्य लाल का दिसतो? कारण त्यावेळी सूर्यकिरणांना वातावरणात जास्त प्रवास करावा लागतो। या प्रवासात निळ्या छटांचे रंग जवळजवळ संपून जातात आणि उरतात लाल आणि केशरी, जे आपल्या डोळ्यांना अधिक स्पष्ट दिसतात। यालाच म्हणतात रेले स्कॅटरिंग। ब्रिटिश शास्त्रज्ञ लॉर्ड रेले यांच्या नावावरून हे नाव पडलं। आपल्या दिवसाचा आधार असलेला सूर्य पिवळा नाही, तो एक तेजस्वी, पांढरा, बहुरंगी प्रकाशाचा महास्त्रोत आहे। पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कधीही सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहू नका, दुर्बिणीतून सुद्धा नाही, यामुळे दृष्टीला गंभीर हानी होऊ शकते। मग मित्रांनो, सूर्याचा खरा रंग तुम्हाला कळला ना? हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना पण नक्की शेअर करा आणि त्यांना सांगा की आमच्या सोशल मीडिया अकाउंटला नक्की सबस्क्राईब करा, कारण यातून तुम्हाला मिळेल अधिक ज्ञान, अधिक उपयुक्त माहिती। पुन्हा भेटूयात नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह। तोपर्यंत नमस्कार।